तारीख 18 जून, वेळ सकाळी 9:30 ची. केतन आणि सिया नावाचं लग्न ठरलेलं एक हाय प्रोफाईल कपल मावळ तालुक्यातल्या ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोहगड किल्ल्यावर जातं. समुद्र सपाटीपासून याची उंची 3,500 फूट म्हणजे साधारणतः 1,000 मीटर. माणूस पडला तर हाडं देखील सापडायची नाही इतका हा किल्ला उंच आणि तेवढाच खतरनाक. लोणावळ्यापासून अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला पर्यटकांसाठी अगदी प्रसिद्ध आहे. सकाळच्या सुमारास हे कपल ट्रेकिंगला सुरुवात करतं. पावसाळी वातावरण आणि सकाळची वेळ असल्यानं या ठिकाणी आल्हाददायक वातावरण. किल्ल्यानं जणू धुक्यांचं शालूच पांघरलेलं होतं. 19 जूनला सियाचा वाढदिवस, त्यामुळे एक दिवस आधीच लोहगडावर प्री बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी सियानं केतनजवळ हट्ट धरला होता. याआधीही 14 जूनला सिया आणि केतन लोहगडावर जाऊन आल्यानं आता पुन्हा कशाला जायचंय म्हणून केतनच्या आईने त्याला आधीच टोकलं होतं. आता इथे 14 जून ही तारीख लक्षात ठेवा, कारण पुढे या दिवशी काय झालं होतं ते खूप महत्त्वाचं आहे. सियाच्या हट्टामुळे शेवटी केतनला लोहगडावर पुन्हा जावंच लागलं. किल्ल्याच्या सर्वाधिक खतरनाक समजल्या जाणाऱ्या विंचू काटा कड्याजवळ दोन्ही पोहोचले. या ठिकाणी केतन निसर्गाचं सौंदर्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होता. निसर्गाचे फोटो काढत असतानाच अचानक त्याला मागून कुणीतरी जोरदार धक्का दिला. आपल्याला मृत्यूच्या दाढेत ढकलणारे ते 4 हात नेमकं कोणाचे हे कळण्याच्या आतच तो 400 फूट खोल दरीत सामावून गेला. त्याचा ओरडण्याचा आवाज जणू हेच विचारत होता, माझा दोष काय होता? मी परदेशात उच्च शिक्षण घेऊनही घरच्यांनी सांगितलं त्या मुलीशी लग्न करायला होकार दिला, हा माझा दोष होता का? 14 जूनला माझा घातपात करण्याचा प्रयत्न झाला तरी मी आंधळेपणानं पुन्हा विश्वास ठेवला, हा माझा दोष होता का? लग्न ठरल्यावरही सिया तासनतास दुसऱ्यासोबत फोनवर बिझी होती. तिचा जाब न विचारणं हा माझा दोष होता का? तिचा मूड स्विंग सांभाळूनही तिचं सततचं भांडण सहन करणं हा माझा दोष होता की लिव्ह इन रिलेशनशिपच्या या जमान्यात मी लग्न करण्याचा निर्णय घेतला, हा माझा दोष होता का? डोळ्याची पापणी लपपण्याच्या आतच केतन सोबत जे झालं त्याचा विचार करण्या इतपतही त्याला वेळ मिळाला नाही. सुरुवातीला सियानं पाय घसरून केतन दरीत पडल्याचा बनाव केला, परंतु भरउन्हात तिचा प्रियकर चेतननं घातलेली हुडी आणि केतनचा मृतदेह बाहेर काढल्यावरही सियाच्या डोळ्यात एक अश्रूचा थेंबही नसणं हेच या गुन्ह्यातला टर्निंग पॉइंट ठरला. लोहगडावरील केतन अग्रवाल या अवघ्या 25 वर्षीय मुलाच्या हत्याकांडाचा थरारक अनेकांच्या मनाला थक्क करणारा. सोशल मीडियावर केतन आणि सियाचे जे रील्स व्हायरल झाले ते बघता सियाच्या मनात केतनविषयी कटकट कारस्थान असू शकतं का यावर विश्वासच बसत नाही. एकीकडे लग्नासाठी कोट्यावधींचा राजशाही थाट, राजस्थानच्या उदयपूरमधील आलिशान महाल आणि पाहुण्यांसाठी बुक केलेली 2 विशेष चार्टर्ड विमानं असा एका स्वप्नवत विवाहाचा भव्य थाट असताना त्याला सिया आणि चेतनच्या अघोरी प्रेमाची नजर लागली. पिंपरी चिंचवडमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा 25 वर्षीय मुलगा केतन अग्रवाल सिया गोयल सोबत एका नव्या आयुष्याची स्वप्न पाहत होता. पण त्याला काय माहिती, ज्याला तो आपला जीवनसाथी मानतोय तीच 20 वर्षांची सिया आपल्या 22 वर्षीय प्रियकरासोबत केतनचा काठा काढण्याचा कट रचते. अतिशय क्रूर आणि थंड डोक्यानं केलेला हा खून आता अनेक लग्नाळू युवकांसाठी धसका ठरला. या कट कारस्थानाची सुरुवात होते जूनच्या पहिल्या आठवड्यात. केतन आणि सिया प्री वेडिंग शूटसाठी इंडोनेशियातील बाली येथे जाणार होते. दोघेही मुंबई विमानतळावर पोहोचले. फ्लाईटची वेळ जवळ आली, पण अचानक केतनचा पासपोर्ट गायब झाला. संपूर्ण विमानतळ धुंडाळले, पण पासपोर्ट सापडला नाही आणि शेवटी ही ट्रिप रद्द करून त्यांना पुण्यात परतावं लागलं. सियाला केतन सोबत बालीला जायचंच नव्हतं. तिनं विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच अत्यंत हुशारीनं केतनचा पासपोर्ट चोरून घेतला होता, जेणेकरून ही ट्रिप रद्द व्हावी आणि तिला तिच्या कटासाठी भारतातच वेळ मिळावा. लोहगड किल्ल्याची निवड अचानक झाली नव्हती. 31 मे रोजी पहिली रेकी केल्यानंतर 14 जून रोजी सियानं केतनला पुन्हा लोहगडावर ट्रेकिंगसाठी आणलं होतं. एका निर्जन कटाड्यावर उभं असताना सियानं केतनला अचानक दरीच्या दिशेनं ढकललं होतं, पण नशिबानं केतनला साथ दिली. एका झाडाच्या झुडपाचा त्याला आधार मिळाला आणि तो कड्यावरच अडकला. घाबरलेल्या केतनने मागे वळून पाहिलं तेव्हा स्वतःचा बचाव करण्यासाठी सियानं लगेच साप साप असं ओरडायला सुरुवात केली. कड्यावर अचानक साप आल्यामुळे तिला धक्का बसला आणि त्यात केतन ढकलला गेला असा बनाव तिने रचला होता. केतननेही तिच्यावरती पुन्हा आंधळा विश्वास ठेवला.
14 जूनचा प्लॅन फेल झाल्यानंतर सियानं तिचा प्लॅन बी आखला. 18 जून रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्यानं तिनं केतनला पुन्हा लोहगडावर येण्यास भाग पाडले. सकाळची वेळ होती. गडावर धुक्याची आणि उन्हाची सावली लपंडाव खेळत होती. कड्याच्या एका अत्यंत धोकादायक आणि निर्जन टोकावर केतन उभा होता. तो निसर्गाचे फोटो काढण्यात मग्न होता. नेमकी याच संधीची वाट पाहत सियाच्या प्रियकर चेतन चौधरी मागून सावलीसारखे तिथे आला. केतन कॅमेरा डोळ्याला लावून उभा होता. कसलाही विचार न करता सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनला संपूर्ण ताकदीनिशी 400 फूट खोल दरीत ढकलून दिलं. केतनची एक भयानक किंचाळी हवेत विरली आणि तो थेट खडकाळ दरीत कोसळला. केतन खाली कोसळता सियाने गडावरील सुरक्षा रक्षकांना गोळा केलं आणि रडण्याचा बनाव सुरू केला. फोटो काढताना केतनचा पाय घसरला आणि तो दरीत पडला असा आरडाओरड तिने केला. तिने तात्काळ केतनच्या वडिलांना फोन करून अपघाताची माहिती दिली. लोणावळा ग्रामीण पोलीस, शिवदुर्ग मित्र आणि स्थानिक बचाव पथकाने तब्बल 3 तास रेस्क्यू ऑपरेशन राबवून केतनला बाहेर काढलं. पण रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. सियाला वाटलं तिचा हा मास्टर प्लॅन यशस्वी झाला. पण खरा ट्विस्ट पुढे होता. केतन हा एक अनुभवी ट्रेकर होता. तो एवढ्या साध्या जागेवरून कसा पडू शकतो हा संशय केतनच्या कुटुंबियांच्या मनात आला. पोलिसांनी जेव्हा लोहगडावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली तेव्हा एका दृश्यानं पोलिसांचे कान टिपले. कडक उन्हात गडावर एक तरुण चढत होता, ज्याने अंगात जाडजूड हुडी घातली होती, डोक्यावरून टोपी घेतली होती आणि चेहरा पूर्णपणे लपवला होता. भर उन्हात हुडी घालणाऱ्या या संशयास्पद व्यक्तीचा पोलिसांनी माग काढला. पोलिसांनी तांत्रिक तपास केला तेव्हा समजलं की तो हुडीवाला तरुण दुसरा कोणी नसून सियाचा प्रियकर चेतन चौधरी होता. चेतनने पोलिसांची नजर चुकवण्यासाठी स्वतःचा मोबाईल पुण्यातच घरात ठेवला होता, जेणेकरून त्याचे लोकेशन लोहगड दिसणार नाही. तो त्याच्या ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याचा मोबाईल चोरून घेऊन आला होता आणि गडावर चढताना व्हॉट्सॲपवरून सतत सियाच्या संपर्कात होता. पोलिसांनी जेव्हा तांत्रिक पुरावे समोर ठेवून सिया आणि चेतनला पोलिसी खाक्या दाखवल्या तेव्हा दोघांचे अवसान गळाले. सियानं कबूल केलं की तिला केतनशी लग्न करायचं नव्हतं. चेतन सोबत राहण्यासाठी केतन हा त्यांच्या नात्यातील सर्वात मोठा अडथळा होता आणि म्हणूनच त्यांनी हा कट रचला. लग्नाच्या मांडवात बसण्याऐवजी अवघ्या 20 वर्षाची सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी आज तुरुंगाच्या गजाआड पोलीस कोठडीत आहेत. एका निष्पाप तरुणाचा विश्वासघातानं झालेला हा अंत संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करून गेला. इकडे नवीन अपडेट समोर आली आहे की चेतनच्या वकिलांनी पुन्हा कोर्टामध्ये युक्तिवाद करताना म्हटलंय की नाही, तो अपघातच होता, तो घातपात नव्हता. आता नेमका इकडं सिया आणि इकडनं चेतन म्हणजे दोघंही मोठ्या बापांचीच औलाद दिसतात आणि त्यामुळे आता कशा पद्धतीने कोर्टातून स्वतःचा बचाव करण्यासाठी हे लपंडाव खेळतात याकडे उभ्या महाराष्ट्र नव्हे तर देशाचं लक्ष आहे. मर्जीच्या विरोधात लग्न करणं आणि आईवडिलांचा दबाव असणं, होणाऱ्या नवऱ्यापासून किंवा होणाऱ्या कुटुंबापासून सत्य लपवणं, या गोष्टींमध्ये जितकी 20 वर्षांची सिया जबाबदार आहे तितके सियाचे आईवडील सुद्धा जबाबदार आहेत. घडलेली घटना मनाला सुन्न करणारी. या सगळ्या घटनेकडे तुम्ही कोणत्या पद्धतीने बघता जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.